आपल्याला काही कस्टमर अशा टाईपचे ब्लाऊजचे स्लीव्जमध्ये डिझाईन सांगतात. काही कस्टमर आपल्याला एकदम सिंपल ब्लाऊज शिवायला सांगतात आणि एकदम सिंपल गळा त्याचा काढायला लावतात. पण स्लीव्जमध्ये काहीतरी डिझाईन, काहीतरी गंमत आणण्यासाठी स्लीव्जमध्ये काही लोक अशी डिझाईन सांगतात. काही कस्टमर म्हणतात स्लीव्जमध्ये काहीतरी नवीन डिझाईन करा. ही कस्टमरने सांगितलेली डिझाईन. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या ब्लाऊजमध्ये काही डिझाईन नको करायला, फक्त आणि फक्त स्लीव्जमध्ये ही डिझाईन करायची. आणि स्लीव्जमध्ये ही डिझाईन केलेली आहे. पाठीमागच्या गळ्याला कुठल्याही प्रकारची डिझाईन नाही केलेली, फक्त एक नोट्स बांधलेली आणि डीप गळा काढलेला आहे. ह्याच्यासाठी तुमच्या मते या ब्लाऊजची शिलाई किती घेतली पाहिजे? हॅलो फ्रेंड्स, ही डिझाईन मला तुम्ही सांगा, हे डिझाईन करायला साधारणतः तुमचा किती वेळ जाईल? ही डिझाईन खूप दिसायला साधी सिंपल वाटत जरी असली तर ही डिझाईन खूप किचकट आहे. ह्याला खूप जास्त वेळ जातो बनवायला. एकदम एक प्लेट लावायच्या, परत हा पॅचवर्क लावायचा. कटिंगसुद्धा थोडंसं अवघड आहे, पण ज्याला कायम करता येतं त्यांना काही फारसं अवघड नाही. हा प्रिन्स ब्लाऊज आहे, चा गोल गळा आहे पुढच्या बाजून. डिझाईन एकदम सिंपल वाटते. सिंपल नाही, ही डिझाईन करण्यासाठी खूप वेळ जातो. पॅचवर्क डिझाईन बघा, हा कम्प्लीट पॅच बनवलेला आहे. कलर कॉम्बिनेशन अतिउत्तम आहे, त्याच्यामुळे ही ब्लाऊज डिझाईन खूप छान दिसत आहे. ह्या डिझाईन करायला कमीत कमी 1.5 तास जाऊ शकतो. खूप डिझाईन म्हणजे छान वाटते, घातल्यानंतरही गळा खूप छान दिसतोय. पण ही डिझाईन कॉलरच्या मापाच्या पद्धतीने हे ब्लाऊज डिझाईन केलेले आहे. एकदम असा पानगळ्या टाईप गळा केलेला छोटासा एक. ह्याच्या स्लीव्जमध्ये थोडीशी गंमत आणलेली आहे. खरं तर ह्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन असं काय नाही आहे, त्याच्यामुळे हा अशा टाईपची थोडीशी डिझाईन बाईसाठी केलेली आहे. आणि गळा असा बंद गळा केलेला आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटते. म्हणजे घातल्यानंतरही खूप छान दिसणार अशी डिझाईन आहे ही. जेव्हा कुठल्या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन नसेल किंवा ब्लाऊजमध्ये आणि साडीमध्ये कुठल्याही प्रकारचं कलर कॉम्बिनेशन नसेल, त्यावेळेस अशा टाईपचं आपण काहीतरी वेगळं करू शकतो. पण ह्याच्यापेक्षा वेगळं आपण काही करू शकत नाही आहे. जेव्हा कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित काही नसतं, त्याच्यामध्ये असं साधी सिंपलच काहीतरी त्याला अटॅच करावं लागतं आपल्याला. मी आतापर्यंत जो एवढे ब्लाऊज शिवले, ह्याची डिझाईन ही नवीन आणि वेगळी काहीतरी आहे. ही बघा, ही डिझाईन साडीच्या काठापासून ही बनवलेली डिझाईन आहे. आणि याला एक गोट टाकलेला आहे गोल्डन कलरचा. आणि याचा गळाही खूप वेगळा आणि इतकं छान वाटतंय, अट्रॅक्टिव्ह वाटतंय. आणि स्लीव्जमध्ये गंमत आणलेली आहे. त्याच्यामध्ये अशी स्लीव्ज केलेली आहे. आपण ही डिझाईन इथंही टाकू शकलो असतो, परंतु ही काठाची डिझाईन असल्यामुळे ही डिझाईनचा शो जाऊ नये म्हणून आपण हिथं घेतलेली आहे ही डिझाईन. पण छान वाटतंय, ब्रायडलचा ब्लाऊज आहे आणि उत्तम वाटतंय. म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. प्लस ही डिझाईनमुळे या ब्लाऊजला इतका शो आलेला आहे आणि एकदम असं फॅन्सी ब्लाऊज झालेला आहे हा. आरीवर्क काही ब्लाऊजला केलं पाहिजे नाही, पण त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आपल्याला आरीवर्कचा एक मी ब्लाऊज दाखवत आहे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला हे तुम्हाला सांगते. हा आरीवर्क केलेला ब्लाऊज आहे, पैठणी साडी आहे. ब्लाऊज सगळ्यात छान वाटतोय, सगळीकडून छान वाटतोय. स्लीव्ज वगैरे छान झालेला आहे, त्याच्यावरती गंमत आणलेली आहे लेसमध्ये. आणि आरीवर्कचं हे कंप्लीट केलेलं आहे, हे चिकटवलेलं आहे स्टोनमध्ये. पुढच्या बाजूनेही अशा कळ्या केलेल्या आहे. प्रॉब्लेम हा झालेला आहे की इतका चांगला ब्लाऊज शिवलेला आहे, कस्टमरने ह्याची योग्य ती काळजी घेतलेली नाही. ते ब्लाऊजमध्ये अशा टाईपमध्ये असं दोरे ओढले गेलेले आहे. तुमच्यासोबत हे असं कस्टमरच्या सोबत झालेलं आहे का? मला सांगा कमेंट करून. आणि कस्टमरने योग्य ती काळजी का घ्यायची? कारण की हे वापरताना खूप केअरफुली वापरावं लागतं. कारण की हे जे आरीवर्क केलेलं आहे ह्याच्यामध्ये जे आपण लेस वगैरे किंवा काही लावलेलं असते ना, त्याचे स्टोन वगैरे अडकून अशा प्रकारे ब्लाऊज बाद होतात. म्हणजे आपण इतके पैसे घालून साडी खरेदी करतो, ब्लाऊजलाही इतके पैसे खर्च करतो, पण ब्लाऊज खराब असा होतो. म्हणजे डिझाईन केलेल्याचा काही अर्थ उरत नाही.
तुमच्यामध्ये एक डिझाईन करणं चांगलंच आहे, पण योग्य ती काळजी नाही घेतली गेली तर ही अशा प्रकारे ब्लाऊज खराब होतो.